खंबाळा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. 17 फेब्रुवारीपासून सकाळी 10 वाजता सेवालाल मंदिर मैदान खंबाळा येथे साखळी व आमरण उपोषणास प्रारंभ झाला आहे. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पुढाकाराने हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून अनेक वर्षापासून शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. 2007 ते 2013 दरम्यानच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, थकीत मोबदला व नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता शांततामय मार्गाने साखळी उपोषण सुरू करून आवश्यक ते निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनास संपूर्ण ग्रामपंचायत खवळा तसेच परिसरातील नागरिकांचा पाठिंबा असल्याचे आयोजकांनी सांगितले. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे बघा, मी अशोक राठोड, मी उपोषणार्थीच आहे, खंबाळा रहिवासीचा. आम्ही 2007 पासून तर 2026 पर्यंत निम्न पेंदना प्रकल्प धरण जे आहेत त्यांना आम्ही समर्थनमध्येच आहोत आणि आज बी पण आहे. परंतु आमच्या रास्त मागण्या आहेत, ते मागण्या अद्यापपर्यंत मान्य केलेल्या नाहीत आणि तोंडी आश्वासन देतात, फक्त लेखीमध्ये आम्हाला काही द्यायला तयार नाही आहे. त्यामुळे आमचं जी मागणी आहे ते पूर्ण व्हावं म्हणून आम्ही शेवटचा पर्याय म्हणून संवैधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने मी उपोषणाला बसलेलो आहोत. याच्या अगोदर काय खूप मोठे नाहीत, सर्वसामान्य गोरगरिबांची मागणी आहे, सर्वसामान्य जनतेला परवडणारी मागणी आहे आणि ही मागणी ते 2 ते 3 दिवसात पण मान्य करू शकतात. परंतु आम्हाला फक्त तोंडी आश्वासन देऊन. कोणत्या मागण्या ते सांगाल का तुम्ही? आमच्या मागण्या आहेत, आमचे 2 मागण्या आहेत. 2 ठिकाणी पुनर्वसन आहेत, एक ग्रामीण ठिकाणी, एक शहरी ठिकाणी. शहरी ठिकाणमध्ये किनवटच्या लगत आम्ही मागितलेलं आहे आणि खंबाळ्याला लगत 2-4 आम्ही ठिकाण सांगितलेलं आहे. आणि दुसरी मागणी आहे आमची, राहिलेले जमिनीचे भूसंपादन करण्यात यावं आणि जास्त लोक नाहीत, 62-63 आहे ना तेवढे लोक. आणि जे अलंकाराचे पैसे बाकी आहेत ते अलंकाराचे पैसे त्वरित आजच्या मूल्यांकनानुसार देण्यात यावं आणि बाकीचे 2-4 अजून मागण्या आहेत. आणि कुटुंब सर्वेक्षण जे आहे आमचं, कुटुंब सर्वेक्षण जे नजर चुकीने बाकी राहिलेले असतील त्यांना पुरवणी यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं. एवढ्या 2-4 मागण्या, हेच मागण्या मान्य करायला तयार नाही. आणि मेन म्हणजे आमचा गाव पहिल्यापासून त्यांच्या समोर, आमच्या गावामुळे ते धरणाचं काम चालू आहे आजही. बरोबर. एवढ्या मागण्या मान्य करण्यात यावं. तुम्ही फक्त पाय ठेवायला जागा द्या. आम्ही तुम्हाला सगळं तुमचा जे 2013 GR आहे त्याप्रमाणे तुमचं सगळंच काम करू. पाय ठेवायला जागा देऊन आम्ही दिले. त्यांनी पूर्ण ताबाच घेतला. आम्हाला आता डोकं ठेवायला जागा द्या म्हटलं, तो आमचं काम होत नाही तोपर्यंत तुम्ही बंद करा. बरोबर. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.